चला फिल्डिंग लावून घ्या, तर जास्त वेळ चर्चा नकोय आपल्याला. तर आजचा दिवस क्रमांक तिसरा निश्चितच पुनश्च सर्वांचं स्वागत. शिवकृपा वैतरणेश्वर ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. टेनिसचा हा क्रिकेटचा महासंग्राम सातत्याने मात्र 6 दिवस चालू राहणार आहे. आजचा तिसऱ्या दिवसातील पहिला मात्र सामना आपल्या समोर आता नक्कीच इथे प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. आणि दोन धडाडीचे फलंदाज देखील मैदानात दाखल झाले. सुरुवात करण्याकरता ते अर्थातच शिवतेज चिंचगड संघाकडून वैभवजी ठाकरे जे या संघाला नेहमीच सपोर्ट करतात, नेहमीच त्यांचा पॅकर्स म्हणून त्यांची खूप मोठी भूमिका या संघासाठी नेहमीच राहिली आहे. तर सलामीचे दोन फलंदाज जे आपण सध्या पाहतोय मैदानातून प्रदीप आणि त्याच्या साथील आता मैदानात ओपनिंग त्यांचे सहकारी धनंजय अशी ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. सुरुवात करण्याकरता सामन्याची पॉवर प्लेचं हे पहिलं षटक बघूया कुठल्या गोलंदाजाच्या हाती दिलं जाईल, कारण सुरुवात तर करायची आहे. निश्चितच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देऊन आपण खेळायला सुरुवात करतोय. तर पहिलं पॉवर प्लेचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना ते राकेश, ज्यांच्या हाती चेंडू मात्र नवीन चेंडू सोपवला गेला आहे आणि सुरुवात करणार आहेत ते या षटकामधून. निश्चित चांगलं वातावरण आहे, अगदी पोषक अशी खेळपट्टी आपण पाहतोय. सातत्याने या खेळपट्टीवर अनेक रेकॉर्ड झालेत. कालपासून परवापासून आपण पाहिलं असतील चांगल्यापैकी धावा देखील आल्यात, चांगल्यापैकी विकेटसुद्धा घेतल्या गेल्यात या खेळपट्टीवरून आणि गोलंदाजांनी. आणि त्यामुळेच आज देखील निश्चितच तशा प्रकारची कामगिरी इथे पाहायला मिळेल अनेक खेळाडूंकडून, कारण आज देखील आपल्या तालुक्यातील मातब्बरचा संघ या स्पर्धेत पाहायला मिळतील. आणि पहिला सामना आता लगेच स्टार्ट होत आहे. तर फिल्डिंग सजवलं गेलं अगदी 30 यार्डमध्ये रांगोळीप्रमाणे फिल्डिंग सजवलं गेली. वर्तुळाकार चांगला क्षेत्ररक्षण सजवताना दोन खेळाडू जे सर्कलचे बाहेरमध्ये उभे केले गेलेत निर्बंध असतील खेळामधून. आणि या पॉवर प्लेचा फायदा मात्र गोया कुठल्या संघाला जास्त मिळेल, कारण एका संघाला गोलंदाजी करायची, दुसऱ्या संघाला मात्र बॅटिंग करायची आहे. आणि अशा परिस्थितीत मात्र इथं खेळाला सुरुवात जी होईल गोलंदाजी मार्कवर राकेश जे तयार होत आहेत आणि साथीला मात्र पाहिलं पण समोरच्या बाजूने दोन्ही फलंदाज देखील तयार झालेत, ते प्रदीप आणि धनंजय. तर धनंजय जे स्ट्राईकवर असतील, नॉन स्ट्राईकरला प्रदीप, अशी ही त्यांची जोडी आता मैदानात दाखल होताना सलामीवीर म्हणून ते काम करतील. संघासाठी अतिशय चांगली सुरुवात करायची आहे खेळामध्ये. तर चांगला स्टार्ट मिळाला तर नक्कीच एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळू शकेल संघाला. आणि याच उद्देशाने मात्र दोन्ही फलंदाज आता सज्ज झालेत मैदानातून. चला कुडू संघ आपल्याला आता जास्त वेळ नका देऊ, तुम्ही खूप वेळ आतापर्यंत गेला आहे. आणि बरोबर आम्ही 25 मिनिटाचा अवधी लावला. इथे 25 मिनिटामध्ये तुम्हाला ही 5 षटकं उरकायची आहेत, संपवायची आहेत. बरोबर सकाळचे 10 वाजायला आलेत, म्हणजे 10 वाजलेच जवळ म्हटले तरी चालेल. आणि इथून मात्र आता आपल्याला सुरुवात करायची खेळामध्ये. पाहिजेच खरं म्हणजे कंप्लीट बोलायला पाहिजे, पहिली टीम असते ना त्याला 9:30 बोलून 9:30ला जरी चालू झाली तरी पण आता एक इनिंग झाली. तर नक्कीच आता सुरुवात तर होते खेळामधून. पहिल्या षटकाला किंवा पहिल्या चेंडूला तर आजच्या दिवसातील सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर राकेश आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना राईट आर्म ओव्हर देखील मारले नाही. पहिला चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो ऑफ स्टंपच्या आणि पंचांनी हेच हेरलं. आणि पहिल्यांदाच सुरुवातीलाच पाहतोय पण पंचांना देखील ते एक्सर करण्याची संधी मिळाली. चेंडू त्यांचे हात समांतर एक अवांतर धाव जी संघाला सुरुवात करताना मात्र श्री गणेश झाल्या फलकावर पहिली धाव फलक नोंदवली गेली, ती अतिरिक्त स्वरूपात. आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल गोलंदाजांना आपल्या बॉलिंग मार्कवर. या संघामध्ये देखील अनेक चांगले खेळाडू आपण पाहतोय चिंचगड संघासाठी. आणि हा पुढचा चेंडूवर एक चांगला फटका, इथे मात्र अगदी चेंडू फुलटॉस दिला. या फुलटॉसचा चांगला फायदा घेताना चेंडूला अगदी कव्हर ड्राईव्ह करून सरळ सीमा पार केली. आणि आजच्या दिवसातला पहिला चौकार जो नोंदवला गेला तो फलंदाज धनंजयच्या नावे.
ही सुरुवात विशेषतः दोन्ही संघाकडून होताना पण पाहतोय. तर पहिल्या चेंडूवर चौकाराला आणि त्यानंतर मात्र इथे कमबॅक मिळवतात गोलंदाज डॉट टाकताना. षटकातील तिसरा चेंडू पॉवर प्लेमध्ये एक चांगली गोलंदाजी होणं सुद्धा गरजेचं आहे. याचा पुन्हा एकदा चेंडू पायात टाकला होता, परंतु यावेळेस चांगल्यापैकी सफल झाले होते चेंडूवर फलंदाज आणि सहजतेने चेंडूला ऑन साईडला ड्राईव्ह करताना एक धाव मिळवत आहेत. त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या अंकावर. आत्तापर्यंत विचार केला तर 3 चेंडू संपले गेले ते या षटकातून चांगली अशी गोलंदाजी पण पाहतोय राकेशांची. तर प्रथमच सामना यावेळेस करतील ते प्रदीप, ज्यांना तर गार्ड मिळतोय किंवा सुरुवातीला स्ट्राईकवर येत आहेत. एक उजवा फलंदाज एक डावखुरा फलंदाज, एक कॉम्बिनेशन सुद्धा आपण पाहतोय ते चिंगर संघाकडून. आणि त्यामुळे फिल्डिंगमध्ये देखील थोडेसे बदल करावे लागत आहेत. तर एक चांगली स्पर्धा विशेषतः शिवकृपा वैतरणेश्वर ट्रॉफी आपण पाहतोय. आजचा हा तिसरा दिवस आहे आणि पहिला सामना आपण पहिला नुकतं सुरुवातीला पाहतोय. पुढच्या चेंडूला अगदी टप्पा अगदी पुन्हा एकदा अचूक ठेवताना चेंडूला थोडंसं कट केलं होतं ऑफस्टमच्या बाजूने आणि पंचावर कुठल्याही प्रकारचा असर नाही. चांगली चेंडूची हाताळणी केली गेली. तर अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता आणि त्यामुळे हा चेक आणखी एक चेंडू डॉट संपतोय. षटकामधून चांगली लय प्राप्त करतायत. सुरुवातीला चौकार आल्यानंतर मात्र स्वतःला सावरलं आहे ते गोलंदाज राकेशने आणि अचूकतेने पण गोलंदाजी पाहतो त्यांची. बघता बघता षटकातले चेंडू संपलेत ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु पुन्हा एकदा सामना करतील उजव्या हाताचा फलंदाज प्रदीप. यायचा पुन्हा एकदा त्यांना सतवलं ते लगातार चांगली कोशिश होती गोलंदाजांची. अप्रतिम मारा करताना फलंदाज थोडंसं जखडून ठेवत आहेत, कुठल्याही प्रकारची संधी देत नाहीत मोठे पटके मारण्याची आणि पाहता पाहता षटकातून अप्रतिम गोलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं असेल. कॅप्टनने ज्याप्रमाणे निर्णय घेतला प्रथमतः टॉस जिंकून फिल्डिंगचा, तो मात्र योग्य ठरवायचा याच हेतूने मात्र गोलंदाजी करताना आपण पाहतोय राकेशांना. सुरुवातीला त्यांनी चुका जरूर केल्या. पहिल्यांदा चेंडू वाईट टाकला, त्यानंतर चौकार देखील आला फुलटॉसवर, परंतु त्यानंतर मात्र स्वतःला सावरताना अचूकता आपण पाहतोय गोलंदाजांची. आणि या षटकातला अंतिम चेंडू यावेळेस मात्र अगदी थांबणं तयार नव्हत्या आणि अशा वेळेचा चेंडूवर अगदी अटॅक केला गेला आणि सरळ चेंडूला नेले ते सीमे पलीकडे षटकारा करतात. 6 धावांनी आपलं खातं उघडतायत तिथे या अंतिम चेंडूवर एक षटकार आला आणि त्यामुळे पहिल्या षटकाचा समाप्तीचा खेळ झाल्यानंतर धावसंख्येवर तब्बल धावा जोडल्या गेल्या त्या 12 धावा. बिनबाद 12शी सुरुवात मात्र निश्चितच चांगली म्हणता येईल आता ती चिंचगर संघाची. शिवतेज चिंचगर वर्सेस आपण जो सामना सध्या पडतोय जॉन्स 11 कुडूस या संघामधली ही लढत आहे. आणि त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात होईल. पापा शेख आपण पाहतोय सिराज शेख अर्थातच या नावाने हा खेळूला आपण अनेक वेळा पाहिला असेल चांगला खेळ करताना. दिवाडा प्रीमियर लीग सुद्धा त्यांनी पण पाहिलं असेल गाजवताना, मात्र बाईक मिळवली होती आणि आज बघूया त्यांना बऱ्याच दिवसानंतर इथे खेळताना पाहायला मिळते. तर सामना करतील फलंदाज डावखुरे हाताच्या. मात्र यावेळेस चेंडू थोडासा लेग स्टिकवर असताना चेंडूला अगदी पूल करणं गेला आणि पूल करताना चेंडू सरळ केला तो सीमा पार फायनले करून चौकार. आणि या चौकाराने सुरुवात मात्र होते या षटकाची. स्वागत केलं ते पापा यांचं. भटकले त्याचा फायदा घेताना मात्र चेंडूला अगदी चांगल्यापैकी फायनली करून सीमा पार केलं आणि चौकार येताना धावसंख्या पोहोचले पलकावरती 16वर. तर निश्चितच अचूकता ठेवावी लागेल, कारण मग आपण षटकामध्ये पाहिलं असेल राकेश यांनी मिडल ऑर्डरची चांगली गोलंदाजी केली होती आणि अचूकता दाखवली ती, परंतु नंतर षटकारा लावता शेवटच्या चेंडूवर. परंतु आता देखील आपण तसंच पाहतोय सुरुवात चौकाराने झाली आहे. याचा चेंडूला थोडंसं वळण देण्याचा प्रयत्न केला. अतिशय चांगल्यापैकी चेंडू अगदी मिडल स्टिकवर टाकताना मात्र चेंडू थोडासा ऑफ स्टिकला नेला होता आणि चांगल्यापैकी चेंडूला फिरक दिली होती. ही पापांची त्याच्या बोटातली एक चांगलीशी कला आपण पाहतोय ती या चेंडूवरची. आणि नुकतंच एक डॉट चेंडू संपताना संघाची धावसंख्या स्थिरवली ती फलकावर 16 धावा. बिनबाद 16. सकाळचं सत्र निश्चित अनुकूल ठरतं गोलंदाजी करणाऱ्या संघाला, परंतु इथे मात्र अगदी त्याच्यासाठी
आपल्याला चांगला गोलंदाजी करावी लागेल आणि निश्चित आतापर्यंत एक चांगली स्पर्धा चांगले पण खेळ पाहतोय या सामन्यातून शिवतेज शिंगरसोबत देखील चांगल्यापैकी धावा करण्याच्या दृष्टी मात्र वाटचाल त्यांची चाललेली यायचा पुन्हा एकदा दिशा भटकल्यात आणि चेंडूला फटकवलं ते पुन्हा एकदा अगदी यावेळेस चेंडू अगदी हवेची सफर करतोय चांगली आपण सध्या बॅटिंग पाहतोय मैदानातून ती धनंजयची 2 चौकार जर या षटकात त्यांचे चांगल्यापैकी पाहायला मिळाल्या आणि संघाची धावसंख्येला देखील थोडीशी आकार आल्यानंतर धावसंख्या पोहोचते ती 20वर 20 रन बिनबाद 20 धावा चांगल्यापैकी आता नजर ठेवून येत फलंदाज चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय संघाला एक चांगल्यापैकी स्कोअरमध्ये नेण्याच्या उल्लेख उद्देशाने मात्र एक अप्रतिम कामगिरी तर पापांना कुठेतरी नक्की अचूकता दाखवावी लागेल षटकामध्ये 2 चेंडूवर त्यांचे 2 चौकार आलेत आणि पुढचा चेंडूला एकदा चांगल्यापैकी हाताळला गेला होता परंतु इथे क्षेत्ररक्षक जे तैनात केले तर डीप स्क्वेअर लेगला आणि चेंडूला फेक करताय तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव याच एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 21वर 21 तर षटकातून विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू संपले गेलेत चांगली गोलंदाजी करणं सुद्धा आवश्यक आहे पाप्पा शेख जे अनुभवी गोलंदाज आहेत कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेट चांगलं खेळलेत आपल्या संघासाठी आणि आज त्यांना गरज आहे की एक अचूकता गोलंदाजी करणं परंतु सध्या हे दोन्ही फलंदाज चांगल्या टचमध्ये पाहायला मिळत आहेत चांगली बॅटिंग सध्या होत असताना एक चांगली सलामी मिळते संघाला ती या डावऱ्या उजव्या जोडीची कारण तब्बल 21 धावा फलकावं लागल्यात बिनबाद अशी सुरुवात झालेली तर षटकातील आता 5वा चेंडू याचा पुन्हा एकदा चेंडू बाहेर पडतो असा पाहून चेंडू फटकावला गेला तिथे क्षेत्ररक्षक जरूर चेंडू पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि चेंडूला स्टॉप केला गेला देखील आणि तोपर्यंत सहजतेने 2 धावा ज्या फलंदाज मिळवत आहेत महत्त्वाच्या अशा 2 धावा जोडताना संघाची धावसंख्या 23 चांगलं आपण खेळ पाहतोय अतिशय सूर्यप्रकाशामध्ये एक चांगली लढत आता सुरुवातीलाच झाली होती आजच्या दिवसातील पहिलाच सामना आपण सध्या पाहत असाल तो या 2 संघामध्ये आणि दुसऱ्या षटक सध्या प्रगतीपत्र असेल षटकातील अंतिम चेंडूचा आता शेष राहतोय पुन्हा एकदा पापा आपल्या गोलंदाजी मार्कवर इथे अगदी जागा बनवताना एक चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा स्क्वेअरलेगच्या बाजूने आणि बहुधा जिथे क्षेत्ररक्षणाने अतिशय चांगले क्षेत्ररक्षण केलेलं की ज्यावर चेंडूवर चौकार थांबवला गेला आणि निश्चितच त्यावर 2 धावा जे फलंदाज मिळत आहेत त्याचबरोबर षटकाचा देखील समाप्त होते तो खेळ अशा प्रकारे 2 षटकं संपली गेलेत आणि 2 षटकं संपताना संघाची धावसंख्या पोहोचली ती 25वर 25 म्हणजे निश्चितच भले त्यानं टॉस जिंकता जरी आलं असलं तरी बॅटिंगच्या जोरावर मात्र एक चांगलीशी सुरुवात मिळाली ती संघाला पहिल्या 2 षटकामध्येच या धावा फलकावर लावल्या गेल्यात दोन्ही फलंदाज अगदी पूर्ण अगदी तयारीत उतरले होते मैदानातून मग प्रदीप असतील त्यांनी देखील एक षटका ठोकला होता तर 3 चौकार ठोकत धनंजय देखील आपली एक चांगली खेळी इथे आपण पाहतोय साकारताना ते संघाकरता आणि चांगला स्टार्ट मिळतोय 5 षटकांचे आपण हे सामने पाहत असाल त्यातील मात्र 2 षटकं संपली गेलेत आणि तर तिसऱ्या षटकाची गोलंदाजीमध्ये बदल होतं असं वाटतंय कारण स्वतः जुनेद बगदादी जे आपल्या बॉलिंग मार्कवर खूप मोठा अनुभव संपन्न असलेला गोलंदाज आहे कित्येक वर्ष आपण पाहिलं असेल कुडू संघासाठी त्यांची नेहमीच चांगली कामगिरी राहिली आहे तर आज तो आपल्याला दमखम दाखवावा लागेल या खेळामध्ये एखाद्या विकेटच्या शोधात ते असतील त्यांना माहिती आहे की ते विकेट जर आपण एखादी जोडी फोडली तर निश्चितच आपण या संघावर थोडासा दबाव आणू शकतो कारण हे दोन्ही फलंदाज अतिशय चांगल्यापैकी इथे फलंदाजी करतायत प्रदीप असतील किंवा धनंजय असतील डावरी उजवी जोडी आपण सध्या पाहतोय ती संघाची शिवतेज चिंगर संघाची आणि त्यानंतर आता क्षेत्ररक्षण फैलावलं गेलं कारण आपण पाहतोय पावप्लेचे हे षटकं संपले गेले दोन्ही आणि त्यानंतर विखुरलेलं क्षेत्ररक्षण आता नवीन षटकाला सुरुवात मात्र इथे होती आहे ती जुनेदींची जुनेद देखील एक फिरकीचे जादूगर गोलंदाज आहेत नेहमीच त्यांच्या बोटातली आपण कामगिरी पाहिली अनेक वेळा आणि आज बघूयात या सामन्यामध्ये कशा प्रकारचं गोलंदाजी करतील तर सामना करतायत ते डावखुऱ्याचे फलंदाज धनंजय ज्यांनी आत्तापर्यंत 3 चौकार ठोकताना एक चांगला खेळ रंगवला आहे संघासाठी चांगलं प्रदर्शन घडवत आहेत आणि आता सामोरेच असतील ते जुनेदीच्या या पहिल्या चेंडूला
तर राईट आर्म ओव्हर विकेट मारा. पहिला चेंडू थोडासा पाय टाकण्याचा प्रयत्न, हलकीसे दाद देखील पंचाकडे मागितली जाते आणि निश्चितच पंचांनी मात्र ही अपील उचलून धरलं आहे, कारण फलंदाज बादची घोषणा ते करतायत. तत्पूर्वी मात्र डिस्कशन करतील. अपील तर झालंय, बघूयात अगदी समोर रेषेमध्ये होते का, हा देखील इथे प्रश्न होता, पण तो पंच सल्ला मसलत करताना बघूयात निर्णय देत आहेत. तर निश्चितच फलंदाज बाद प्लम स्वरूपात चांगला पहिली सफलता मिळते संघाला, कारण एक बिग लो फलंदाज आपण होत आहे आणि संघाला इथे आवश्यकता सुद्धा होती. विकेट एक घेणं गरजेचं असताना ही पहिली सफलता मिळवून दिली. ते जुनेद बगदादी, मी उल्लेख इथे नुकताच केला होता की ते एक अतिशय अनुभवी फलंदाज आहेत आणि कित्येक वर्ष आपण चांगलं क्रिकेट त्यांचं पाहिलं आहे. त्यामुळे पहिलीच इथे चांगली सुरुवातीला त्यांनी सफलता मिळवली आहे. पहिल्या चेंडूवर महत्त्वाचा फलंदाज त्यांनी बाद केला आहे आणि संघाची एक सलामीची जोडी आपण पाहतोय, त्यात मात्र पुण्यात यश आलं आहे ते गोलंदाजांना. तर नवीन फलंदाजाच्या मैदानात तर एक गडी बाद 25 धावा फलक लागल्यात. नवीन फलंदाज मैदानात आता दाखल झालेत. ते प्रसाद शेलार. तर पाहूयात वन डाऊन फलंदाज म्हणून त्याची एक मैदानात आता एंट्री होते आहे आणि सामोरे जातील ते जुनेदींच्या दुसऱ्या चेंडूला, कारण षटक क्रमांक आपण तिसरं सध्या पाहतोय. त्यातील पहिला चेंडू नुकताच संपताना पहिली सबल झाली होती, ती धनंजय यांना बाद करताना अगदी प्लम स्वरूपात त्यांना बाद केला, परंतु बाद होण्यापूर्वी त्यांनी 14 धावांची एक चांगली खेळी करून ते गेलेत आणि आता सामना करतील प्रसाद शेलार. याचा टप्पा अगदी पुढ्यात ठेवला तर फलंदाज पूर्णपणे मात्र थोडंसं लालचवलं या चेंडूवर, कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडी उसळी घेऊन अचानकपणे चेंडू उसळी घेतला होता, कारण पाटा खेळपट्टी आपण बघतोय सिमेंट कॉन्क्रीटची. त्यात मात्र कुठेतरी नक्कीच गोलंदाज देखील यश आलं आहे. ते या षटकामध्ये अतिशय चांगला मारा करताना जुने त्यांचे 2 चेंडू संपले गेले. पहिल्या चेंडू विकेट, दुसरा चेंडू डॉट आणि त्यामुळे संघाची धावसंख्या थांबली गेली. ते 25वर एक गडी बाद. षटकातील तिसरा चेंडू, याच मात्र आखुटे चेंडूवर आता हल्ला केला गेला. अटॅक करताना अगदी चेंडूला आउट ऑफ द पार्क स्टेडियमच्या बाहेर फेकून दिलं आहे आणि त्यामुळे एक दणदणीत षटकाराने सुरुवात करतायत. गेला आणि त्यामुळे षटकाराने सुरुवात करताना आपण पाहतोय की प्रसाद यांनी खातं उघडलं आहे. तर संघाची धावसंख्या पोहोचले पलकावरती 31वर 31, एक गडी बाद 31 धावा. निश्चितच 50+ मनसुबा असेल संघाचा, 50+, 60+ पर्यंत धावसंख्या न्यायची. याच हेतूने मात्र फलंदाजी सध्या पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाज अगदी पूर्णपणे चांगलीपैकी इथे कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता पुढचा चेंडू या षटकातून इथे मात्र बाहेर पडणाऱ्या चेंडूवर छडकण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सरळ गेला तर डॉट स्वरूपात कैश यांच्या हाती. दरम्यान चांगली गोलंदाजी आपण सध्या षटकात, जरी षटकात मारला असला तरी देखील अप्रतिम गोलंदाजी आपण सध्या पाहत असाल ती जुने त्यांची. आत्तापर्यंत 4 चेंडू संपले गेलेत या षटकातून अप्रतिम चांगला मारा करताना. षटकातील 5वा चेंडू, पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर विकेट मारा. इथे मात्र फलंदाज शपलवून घेण्याच्या प्रयत्नात होते, पण चेंडू अगदी मिडल स्टिकवरून इष्टी मागे डॉट स्वरूपात पुन्हा एकदा सुरेख लाईन अँड लेंथ, ही खासियत म्हणली ती जुने त्यांची आणि प्रतिम मात्र इथे मारा त्यांनी पाहिला या षटकात करताना. कारण 5 चेंडू संपले गेले, 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा दिल्यात. जो षटकार आला तो सोडता तर निश्चितच चांगली गोलंदाजी त्यांची राहिली या षटकातली आणि अंतिम चेंडूचा इथे खेळ बाकी राहतो शिल्लक. तर पुन्हा एकदा मात्र कुठेतरी कानमंत्र दिला गेला आहे तो प्रदीप यांनी आपल्या सहकार्याला आणि त्याचा बघूया किती फायदा होईल संघाला. कारण आतापर्यंत पहिली तर चांगली गोलंदाजी होत असताना या षटकातला अंतिम चेंडू पुन्हा एकदा समोर येतं ते प्रसाद. याचा चेंडू थोडासा लोवर होता, फुलटॉस होता, हलक्याचा चेंडू अगदी सॉन फायनलने खेळला गेला त्या ऑन साईडला आणि त्या दरम्यान एक धाव आणि त्याचबरोबर इथे षटक देखील संपलं गेलं ते तिसरं. तर 3 षटकाचा हा खेळ संपला गेला. निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिली फलकावर तर जाऊन पोहोचली ती 32 धावा, एक गडी बाद. अशी ही सुरुवात पाहिली आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर ती शिवतेज शिंगर संघाची. तर यानंतर जो सामना असणार आहे तो अर्थातच दिनकरपाडा आणि डोंगोस ते DCC दोन्ही संघ जर आला असेल तर आपण लगेचच इथे रिपोर्टिंग करा. तर निश्चितच 3 षटकं संपली गेली आहेत. अप्रतिम चांगली आपण ही कामगिरी पाहतो दोन्ही संघाकडून होत असताना. बॅटिंग करताना प्रथमतः आपण पाहिलं असेल एक गडी बाद झाला आहे. धनंजय यांनी सुरुवातीला चांगली
खेळ केला आणि 14 धावा करताना त्यांनी 3 चौकार मारले, परंतु ते बाद झाल्यानंतर प्रसाद शेलार आले आणि त्यांनी देखील आक्रमक सुरुवात केली होती षटकाराने, परंतु त्यानंतर बरेचसे चेंडू डॉट त्यांच्यासमोर गेले आणि त्यामुळे संघाची धावसंख्या आपण पाहत होता 3 षटकं संपताना ती बरोबर 32 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, त्या 12, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा, या षटकात फक्त 7 धावा आल्या आणि चांगली षटक मात्र संपुष्टात आलं होतं ते जुनेदींचा. अशा प्रकारे मध्ये ही क्रमवारी आपण पाहिली प्रत्येक षटकामधली. परंतु नवीन षटकाला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर खिजर पटेल आणखी एक जुना जाणता खेळाडू उपात्य मैदानातून संघासाठी मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. तर या संघामध्ये गुणवत्तेची कमी नाही आहे, अनेक चांगले चांगले खेळाडू आपण होते ज्यांनी कित्येक वर्ष सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवले प्रेक्षकांना आणि अशाच प्रकारचा हा खेळाडू आहे ते जुनेद यांच्यानंतर आपण षटकाला सुरुवात पाहतोय खिजर पटेल यांची. तर सामना करतील ते प्रसाद. यावेळेस लेफ्ट हँड वर विकेट मारा आणि बॅटची आतली कडा घेऊन चेंडू थोडासा निघाला मागे एसटी मागे, परंतु दरम्यान बाल बचावरीत म्हणा वगैरे कारण चेंडू हा जर स्टंपवर गेला असता कदाचित परत बाद झाले असते, परंतु तसं काही घडलं नाही आणि एक चांगला चेंडू मात्र आपण पाहतोय की नुकताच हाताळला गेला. तो या षटकामध्ये धावसंख्येला कुठेतरी रोख मिळते कारण आतापर्यंत धावसंख्या 32 लागली, एक गडी बाद. मागच्या षटकापासून निश्चितच कंट्रोलमध्ये गोलंदाजी होती कुडू संघासाठी चांगली गोलंदाजी करताना आणि पुढच्या चेंडूवर एक चांगला आक्रमक फटका मात्र एक वन बाउन्स चेंडू निघून केला तो सीमा पार. पापाने कुठल्याच प्रकारचा प्रयत्न केला नाही खरं म्हणजे चेंडूवर येण्याचा. होतं कारण चौकार थांबवता आला असता, पण तशा वीस मात्र संघाला चौकार मिळतोय आणि चौकारानेच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 धावांवर 36. तर प्रसाद शेलार देखील एक चांगल्या आपली बॅटची करामत दाखवू लागलेत आणि पुढच्या चेंडूवर आक्रमण करताना मात्र यावेळेस जबरदस्त चेंडू टोला मारला गेला आणि बहुधा चेंडू निघतोय जो सरळ लांगणवरून सीमे पार षटकार. $42 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. याच मात्र हेलिकॉप्टरमध्ये मारण्याचा प्रयत्न आता अगदी क्षेत्ररक्षक रघुवीर यांच्या हातामध्ये झेल झाला आणि फलंदाज त्यावर बाद. तर चांगला मात्र हा झंझावात इथे थांबवला गेला आहे, अप्रतिम तिथे क्षेत्ररक्षण झालं. चांगल्यापैकी बॅटिंग करून जी चांगल्यापैकी मात्र बॅटिंग आता सध्या झालेली संघाची, कारण षटक क्रमांक 14 चालू असताना आपण पाहतोय इथे विकेट मिळते ती खिजर यांना आणि पुढचा चेंडूवर देखील अशाच प्रकारचा पटकवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत राहिला आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तेच होते त्यांनी सुरेख झेल घेताना आणखी एक विकेटवर विकेट मिळवली आहे ती फिजर याने दुसरा लगातार विकेट मिळते आहे. इस वीडियो में हम हरी वाली बॉल. थँक्यू. तर आपल्या फिरकीच्या जाळ्या मात्र 2 गडी बाद केले तिथे ते खिजर यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी करताना हॅट्रिकची संधी असेल आता
कारण जे फलंदाज नुकतेच आले होते अक्षय आल्या पावले माघारी परतले आहेत, एक चुकीचा फटका मारला गेला आणि झेल देऊन ते देखील माघारी परतलेत. त्यामुळे संघाची चांगली स्थिती असताना आपल्याला की 2 विकेट जाणं हे संघासाठी तेवढंसं योग्य ठरणार नाही. परंतु बघायचं इथे हॅट्रिक होईल का, कारण खिजारींची अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या सुरुवातीला 3 चेंडूवर फटके जरूर मारले गेले, परंतु त्यानंतर त्यांनी कमबॅक मिळवला आणि लगातार 2 गडी बाद करताना आता हॅट्रिकवर असतील. अंतिम चेंडूचा षटकाचा खेळ राहिला आहे, तो या षटकातील नवीन फलंदाज आदेश. इथे मात्र त्यांनी देखील फटकावला चांगल्यापैकी मारला, तिथे शतक जरूर चेंडू थांबवत आहेत, परंतु झेल आणि हॅट्रिक इथे नोंदवली गेली का बघा आपण पाहतोय. चांगल्यापैकी फटका मारत बघा इथे मात्र इथे बक्षीस लागू झालंय. सागर पाटील आमचे बॉडी बिल्डर, त्यांच्याकडूनच सागर पाटील यांना बक्षीस जाहीर केलं आहे की तुम्ही षटकार मारा आणि आमच्याकडून बक्षीस पटकवा. 100 रुपये प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचं सागर पाटील यांच्याकडून बक्षीस आलं ते सागर पाटील यांना. तर बघूयात इथे षटक संपला, एक चांगली हॅट्रिक नोंदवली गेली, कारण सातत्याने आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून हॅट्रिक लावल्या गेल्यात. पहिल्या दिवशी एक हॅट्रिक झाली होती, कालसुद्धा हॅट्रिक झाली होती ती गोलंदाजीची, आणि आजसुद्धा नुकतीच हॅट्रिक आपण पूर्ण करताना पाहतोय ती खिजर यांची. तर अतिशय 5वी पासून अगदी जिवलग मित्र आहेत. यारी मात्र खूप दोस्तीच्या दुनियेतील यारी हे त्यांची दोघांची म्हणतोय, आणि त्यामुळेच बक्षीस लावले सागर पाटील यांनी. सागर यांच्यासाठी षटकार मारा आणि 100 रुपये कमवा. मात्र ही नामी संधी आणि फलंदाज फ्लाय डाऊन झाले. तिथे मात्र अगदी बॅटची कडाची लागून चेंडू स्टंपवर आला आणि विकेट मिळते ती जुनेद यांना. विकेटची पद्धत मात्र थांबायला नाही. की जपडवायला असेल सुरुवातीला अगदी हॅबी होता तो चिचगौर संघ. सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगल्यापैकी धावा येत होत्या, परंतु जिथून जुनेद यांनी सुरुवात केली तिथून मात्र थोडंसं काही ती कलाट मिळाली या सामन्याला. आणि आता बघता अगदी कुडूस संघ यावर हबी होतं या सामन्यावर, कारण विकेटवर विकेट चालल्यात. अशा वेळेस कुठेतरी फलंदाजांना थांबणं गरजेचं असताना या अंतिम षटकाला आता सुरुवात झाली. नुकताच पहिल्या चेंडूवर विकेट येताना आणखी एक गडी बाद झाला आहे. एकंदरीत 5 गडी बाद होताना धावसंख्या स्थिरावली फलकावरती 42 धावा. असं वाटत होतं की 60च्या आसपास धावसंख्या जाईल, परंतु जिथून प्रसाद शेलार बाद झाले तिथून मात्र अगदी क्रमवारी मात्र इथे आपण पाहतो की विकेटवर एक फलंदाज आला आणि माघारी परतला. तेव्हा संघाची थोडीशी परिस्थिती इथं नाजूक झालेली. इथून संघाला उभारणी घेण्यासाठी पुढच्या 5 चेंडूवर चांगले फटके मारावे लागतील. तर जुनेद यांचा षटकातला आता दुसरा चेंडू सामना करतायत अतिशय. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत राहिला, तिथे शतक दूर आहेत, त्यामुळेच झेलला जाईल का, आणि आणखी एक चांगला झेल त्या टिपला गेला तिथे शतक, आणि बऱ्याच अंतर पार करत चेंडूवर नजर ठेवली त्यांनी. सुरेख झेल घेताना आणखी एक गडी मात्र माघारी परततोय.
सामन्यात हॅट्रिक करण्याची संधी असेल, कारण लगातार 2 चेंडूवर त्यांनी 2 गडी बाद केलेत आणि संघाचा 6वा गडी बाद झाल्यानंतर स्वतः मात्र वैभव यांना यावं लागते मैदानामध्ये. स्वतः या संघाचे पॅकर्स आहेत आणि गेल्या काही वर्षात आपण पाहिलं असेल की या संघाला त्यांनी नेहमीच प्रमोट केलं आहे. तर आता बघूया त्याच्यावर जबाबदारी नक्कीच मोठी वाढली गेली आहे, कारण आता पाहता पाहता 6 गडी बाद होताना धावसंख्या फक्त फलकावं लागली ती 42 धावा आणि जुनेद बगदादी यांनी सामन्यामध्ये 3 गडी बाद केले. आतापर्यंत मात्र आता हॅट्रिकची संधी असेल ती या षटकामध्ये. पुढचा चेंडू अगदी चांगल्यापैकी पाहायला, त्यानंतर चांगला स्ट्रोक मारताना चेंडू निघतोय तो कव्हर रिझनला. पापा शेख मात्र थोडंसं चाचपडत फिल्डिंग करत आहेत आणि तत्पूर्वीच इथे मात्र एक धाव येताना नुकतंच खातं उघडलं. बऱ्याच वेळानंतर आपण बघतो की धाव पहिली इथे आली, कारण विकेट जात असताना धावांचा हा सिलसिला थांबला होता. आता मात्र एक धाव येताना नुकतीच धावसंख्या पोहोचते ती 43वर 43. 6 बाद 43 धावा. प्रथमतः आपण बॅटिंग करताना पाहतोय शिवतेज सिंगर संघाला. त्यांच्या विपक्षात मात्र अगदी जियान 11 कुडूस संघ जे टॉस जिंकून फिल्डिंग त्यांनी घेतली होती, तर निर्णय आता योग्य ठरवतात गोलंदाज. षटकातील तिसरं या अंतिम षटकातील चौथा चेंडू आहे, तेव्हा मिस टायमिंग झाला आहे आणि चेंडू हवे ते एसटी रक्षक एसटू मागे आणि चांगल्यापैकी झेल टिपताना काही यांनी खूप सुंदर झेल घेतला आणि किक सफलता मिळते आहे. जुनेद बगदादी यांची सामन्यात बघता बघता त्यांनी 4 गडी बाद केल्यात आतापर्यंत आणि संघाचा पहिला तर हा 7वा फलंदाज माघारी परतला. सागर यांच्याकडे त्यांच्यासाठी बक्षीस ठेवलं होतं, ते देखील निराशा करून गेले संघाची 0वर बाद होताना. संघाची अडचणी वाढल्या गेल्यात. कारण तपासून पाहतोय की एकत्रित गडी बाद झाले ते 7 गडी बाद होताना धावसंख्या 43 अवघी फलकावर. तर हे षटक अतिशय सनसनीत ठरत आहे ते जुनेद यांचं. या षटकात अजूनही 2 चेंडू हाताळायचे आहेत या अंतिम षटकामधून ते जुनेद यांना आणि षटकात आता 5वा चेंडू नवीन फलंदाज मैदानात स्ट्राईक घेत आहेत आणि याच्यावर शपलवून खेळण्याचा प्रयत्न चेंडू अगदी थोडंसं पुन्हा एकदा त्यांच्या पायाला आदळला आणि दरम्यान एक आणखी चेंडूची डॉट समाप्त होताना अप्रतिम गोलंदाजी. मी मगाशी उल्लेख जो केला होता जुनेद यांनी जेव्हा तिसरं षटक सुरू केलं तिथून मात्र अगदी पुन्हा पाहतोय की या सामन्यात एक चांगली कामगिरी कुडूस संघाची होऊ लागली आहे आणि बघता बघता आता सामन्यावर आता वर्चस्व त्यांनी गाजवलं आहे, कारण आतापर्यंत धावसंख्या पहिली तर रोखली गेली ती 43 धावा 43 रन आणि या षटकातील इनिंगमधला अंतिम चेंडू पण थोडंसं पंबल झाले तर पाऊल त्यांचं चुकलं असं पुन्हा एकदा माघारी परततील आपल्या या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी. तर गातेस गावातील एक वरिष्ठ आपण व्यक्तिमत्व पाहतोय प्रकाशजी पाटील सरांचं इथे आगमन झालं आहे. आपलं हार्दिक हार्दिक सुस्वागत, वेलकम. आपण मंचावर बिराज बनवा आणि या खेळाचा आनंद घ्या. परंतु दरम्यान या षटकाचा खेळ संपला गेला आणि त्याचबरोबर 5 षटकं जी निर्धारित संपली गेलीत आणि इनिंग संपली गेली असंच म्हणूयात आपण. तर इनिंग संपताना धावसंख्या बरोबर थांबली गेली फलकावरती 43 धावा. विजयासाठी 44 धावांचं लक्ष असेल. तर एक सुरुवातीला आपण पाहिल्याचा एक अंदाज बांधला होता की चांगल्यापैकी शिवतेज चिंचगड संघाने सुरुवात केली होती. सुरुवातीचे 2 फलंदाज जे ज्या पद्धतीने खेळत होते ते प्रदीप आणि धनंजय, तोपर्यंत वाटत की धावसंख्या निश्चित 60च्या आसपास किंवा त्या पलीकडे जाऊ शकेल, परंतु नंतर म्हणजे कमबॅक मिळवला संघाने आणि प्रतिम धारदार गोलंदाजी करताना मात्र इथे जुनेद बगदादी असतील किंवा किजर पटेल यांनी मात्र अगदी पूर्णपणे ही एक मजबूत वाटणारी बॅटिंग कोलमडवली ती सामन्यातून आणि त्यामुळे संघाला अवघ्या 43 धावा रोखलं घेताना आता 44 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी. तर यानंतर आम्ही पुकार देतोय पुढच्या 2 संघांना, विशेषतः दिनकरपाडा आणि डोंगस्ते DCC डोंगस्ते संघ आपण जर आला असेल तर लगेचच कृपया यायचं आहे, लगेच टॉस होईल. या 2 संघांमध्ये आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहणार आहोत, दिनकरपाडा वर्सेस डोंगस्ते DCC. तर प्रकाशजी पाटील साहेबांचं आपण नुकतेच पुन्हा एकदा इथे हार्दिक हार्दिक सुस्वागत करतोय. वेलकम सर, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेत उपस्थित झालात त्याबद्दल तुमचं मनस्वी धन्यवाद, खूप खूप स्वागत. कारण अनेक मान्यवर आपण मंडळी पाहतोय गेल्या पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला अगदी खूप शुभेच्छा देण्याकरता सातत्याने या स्पर्धेवर येतात आणि विशेषतः मी म्हणेन कौतुक करेन सागरजी पाटील असतील, जगदीशजी पाटील असतील, नितेशजी पाटील असतील, अमितजी पाटील असतील, यांनी अहोरात्र ही खूप मेहनतीने मध्ये ही स्पर्धा आपल्यासाठी आज उपस्थित दाखवली किंवा अतिशय चांगल्यापैकी स्पर्धेचं नियोजन आयोजन त्यांचं पाहायला मिळालं आहे. त्यांच्या मेहनतीने अथांग मेहनतीने संपूर्ण गातेसकर त्यांना नेहमीच सपोर्ट करतात आणि त्यामुळे ही सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ती शुकृपा वैतरणेश्वर ट्रॉफी अर्थातच गातेस खुर्द DKP स्पोर्ट्स पावणीपाडा शुकृपा यांचं देखील मोठं योगदान या स्पर्धेला लाभलं आहे. अनेक व्यक्तिमत्व आवडतं की या स्पर्धेसाठी त्यांनी विशेष सहकार्य दिलं आहे. तर सत्यवान भोईर हे देखील नाव आपण
चुकणार नाहीत. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप विशेषतः मेहनत घेतली आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा साकारली गेली आहे. ती सातत्याने आपण 6 दिवस या स्पर्धेचा महासंग्राम पाहणार आहोत. कारण पहिले 4 दिवस हे वाडा तालुक्या संघासाठी असतील, परंतु 5वा दिवस या स्पर्धेचा तो मात्र ग्रामीण ओपन गट असेल आणि शेवटच्या दिवशी सर्वांसाठी खुला गट असेल. अगदी भारतातील नामवंत संघ खेळाडू पाहायला मिळतील या स्पर्धेत शेवटच्या दिवशी. सातत्याने आपण पाहतो दरवर्षीच या स्पर्धेत अशा प्रकारची स्पर्धा आपण पाहत असेल तेव्हा प्रोफेशनल खेळाडू पाहायला मिळतात अंतिम दिवशी ओपन गटामध्ये. आणि खऱ्या अर्थाने शेवटच्या दिवशी अगदी खचाखच भरलेले स्टेडियम देखील आपल्याला पाहायला मिळतं, कारण प्रेक्षक गर्दी असतात आणि गातेश्री क्रीडा म्हटली की आपल्याला तुडुंब गर्दी पाहायला मिळते. परंतु आपण लगेच पुन्हा एकदा जाऊयात मैदानात. फिल्डिंग राहून घ्या आता, वेळ घालवून न घालवता आपण फिल्डिंग सजवायचं आहे मैदानातून. ते शिवतेज शिंगर संघाने तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा टॉससाठी आमंत्रित करतोय दोन्ही संघांना. दिनकरपाडा आणि डोंगस्ते DCC आपण लगेचच टॉस करता यायचं आहे, लगेच आपलं रिपोर्टिंग करा सुरुवातीला. तर बरोबर 10 जानेवारीला आपण या स्पर्धेला सुरुवात पाहिली होती. सागर पाटील यांचा वाढदिवस जन्मदिवसाचं निमित्त साधत या स्पर्धेला प्रारंभ झाला होता आणि शेवटचा जो दिवस आहे या स्पर्धेचा 15 जानेवारीचा, त्या दिवशी मात्र त्यांची सुकन्या तिचा देखील वाढदिवस आहे आणि नक्कीच हे औचित्य खूप चांगलं साधलं गेलं आहे. तर त्या दिवशी मात्र या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. परंतु या दरम्यान आपण पुन्हा एकदा मैदानात जाऊयात, कारण एकंदरीत लक्ष पाहिलं तर 43 धावा फलकावर लावल्या होत्या आणि 44 धावांचं टार्गेट घेऊन आता मैदानात आघाडीचे 2 फलंदाज मैदानात दाखल होतील. ते जॉन्स 11 कुडू संघाकडून कुठली पेअर असेल, कुठली ओपनिंग जोडी पण पाहतोय ती मैदानात येताना. तर इथून मात्र आता शिवतेज चिंगर संघाला एक चांगल्यापैकी गोलंदाजी करणं सुद्धा आवश्यक असेल. जशी गोलंदाजी आपण पाहिली असेल कुडू संघाकडून झाली होती 2 गोलंदाजांची, तशा प्रकारची गोलंदाजी 2 गोलंदाजांना चांगली करावी लागेल. किंवा मी म्हणेन की 3 षटकं ही खूप महत्त्वाची असणार आहेत त्यांच्यासाठी, कारण त्या 3 षटकात जर त्यांनी या धावा रोखल्या किंवा विकेट घेतल्या तर नक्कीच ते देखील प्रेशर बनवू शकतात या संघावर. कारण अनेक वेळा आपण पाहिलं असेल शिवतेज संघाने नेहमीच चांगला खेळ केला आहे आणि गेल्या सातत्याने 2-3 वर्षामध्ये या संघाची खूप चांगली कामगिरी आपण अनेक वेळा पाहतोय. परंतु जेव्हा जेव्हा आपण पाहिलं असेल की या संघाने सुरुवातीला चांगला सुरुवात करताना कुठल्याही स्पर्धेमध्ये नंतर मात्र कुठेतरी त्यांचा खेळ कमी पडतो. परंतु आज नव्या उमदेने मात्र पुन्हा मैदानात उतरावं लागेल आणि विशेषतः पहिल्या सामन्यात विजय मिळवणं खूप महत्त्वाचं काम असतं. प्रत्येक संघाची अपेक्षा असते की पहिल्या सामन्यात विजय मिळवून आपण थाटामाटात सुरुवात करायची. तर त्या दृष्टीने बघूयात या दोन्ही संघांचा अगदी कशा प्रकारचा खेळ ते होतोय, कारण एक इनिंग तर पाहिली आपण आणि बॉल पटवा. तर ते लक्ष असणारे ते 30 चेंडूचा खेळ असेल आणि 30 चेंडूमध्ये करायच्या त्या 44 धावा. तर जवळपास 9ची सरासरी म्हटली तरी वावगे ठरणार नाही. या गतीने मात्र मैदानातून खेळ करायचा आहे तो इथे कुडूस संघाला. जॉन स्पोर्ट्स कुडूस वर्सेस आपण सध्या सामना पाहतोय शिवतेज चिंचगर. तर प्रथमतः पहिल्या षटकाला सुरुवात होणारे गोलंदाजी मार्गवर गोलंदाज देखील सज्ज झालेत. ते अल्पेश आणि सलामीचे 2 फलंदाज जर आपण पाहिलं तर मैदानात दाखल होताना अभिलाष आणि रघुवीर अशी ही जोडी पण मैदानात पाहतोय. अभिलाष जे स्ट्राईकवर असतील तर नॉन स्ट्राईकला पॉवर प्लेचं पहिलं षटक राईट आर्म वर देखील मारा. पहिला जे तुम्ही चेंडू डॉट टाकाला तेवढ्या नक्कीच सांगायला त्याचा फायदा होणार आहे. आणि 26 मात्र ही सुरुवात पाहतोय अगदी पहिल्या चेंडूवर चेंडू थांबवलं गेला ते वैभव यांनी आणि तत्पूर्वीच मात्र डॉटने सुरुवात. तर बिनबाद 0 अशी सुरुवात करायची आहे. 0पासून सुरुवात करणं हे कुडूस संघाला मात्र करावं लागणार काम. षटकातील पुढचा चेंडू याचा बाहेर पडणाऱ्या चेंडूवर अतिशय सुंदर फिल्डिंग जबरदस्त. मी खूप एफर्ट चांगले दिलेत, भले प्रयत्न यशस्वी नसले झाले तरी देखील प्रसाद शेलार यांची अतिशय चांगली कामगिरी पाहतोय की इथे चेंडू निघाला असता चौकारच गेला असता, परंतु किमान मी म्हणेन की खूप सुंदर प्रदर्शन आणि अशा प्रकारचे आपल्याला एफर्ट दाखवायला लागतील. 100% योगदान द्यावं लागेल धावा रोखण्याकरता आणि चांगलीपैकी सुरुवातीलाच पाहतो पण अप्रतिम नमुना पेश केला आहे प्रसादेने. या दरम्यान धावसंख्या निश्चितच 1 आली फलकावर. पहिल्या चेंडू इथे पहिला डॉट होता, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव येताना खातं खुललं गेलं आहे त्या अभिलाष आणि संघाचं देखील. तर आता सामना करतील डावखुरे आताचा फलंदाज रघुवीर जे फेस करणार आहेत या षटकातील तिसऱ्या चेंडूचा सामना करताना अल्पेश यांच्या. बिनबाद 1 अशी सुरुवात पाहतोय पण होताना लक्ष आहे ते 44 धावांचं. तर फिल्डिंगमध्ये थोडेसे बदल केले जातात. त्यांना माहिती आहे की हा डावखुऱ्याचा फलंदाज असल्याकारणे एक डीप स्क्वेअरला शतक ठेवला गेला, एक मात्र लॉंग ऑनला शतक ठेवला गेला आहे ते रघुवीर यांच्यासाठी. आणि त्यानंतर षटकातील हाताळतील तो गोलंदाज तिसरा चेंडू अल्पेश. तर आपली जागा देखील ते बदलतात. आता पंचांच्या डाव्या बाजूने म्हणावं लागेल किंवा आता उजव्या तर गोलंदाजी करण्यासाठी तयार होता येईल
पंचांना वळसा घालत विशेषतः राईट आर्म राऊंड विकेट मारणे या षटकातील पुढचा चेंडू यायचा पुढे येऊन अगदी सन्मान दाखवला चेंडूवर चांगल्यापैकी अगदी चेंडू समोर खेळला गेला आणि त्यावर फलंदाज एक धाव घेऊन दुसऱ्या धावेचा विचार करत होते परंतु बघितलं की त्यांना थांबवलं गेला. रघुवीरांना माहिती की आपण अशा प्रकारची घाई करून चाललं नाही संघासाठी एक चांगल्यापैकी जे टार्गेट आहे ते टार्गेट जर सेट करायचं तर आपल्याला चांगली सलामी द्यावी लागेल आणि त्याचं उद्देशाने मात्र यांनी चेंडूवर फक्त एक धाव घेऊ दिले नाही आणि दरम्यान मात्र चेंडू डॉट संपताना आपण बघतो की चांगली गोलंदाजी जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंसं अल्पेशनचं कमी धावसंख्या असताना अचूकता दाखवणं हे देखील एक जिगरीचं काम सध्या करताना ते पण पाहतोय. तर चांगली फिल्डिंग ज्या पद्धतीने फिल्डिंग सजवली त्याप्रमाणे गोलंदाजी करतायत अल्पेश आणि षटकात 3 चेंडू आतापर्यंत संपताना फक्त एक धाव फलकावर. तर एक चांगली रणनीती आखत मात्र शिवतेज चुनकर चांगली गोलंदाजी करतोय. षटकातून चौथा चेंडू याचा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कडा घेऊन निघाला होता प्राइस स्लिपला आणि दरम्यान एक धाव जी रघुवीरांनी घेताना आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. दोन्ही फलंदाज प्रत्येकी एक धाव घेताना आपापली खाती उघडली गेली आणि सगळी धावसंख्या पोहोचवली ती 2 अंकावर. आत्तापर्यंत 4 चेंडू संपले तर पॉवर प्लेमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी आपण सध्या पाहतोय ती अल्पेशनची. कारण संघाचा मुख्य गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं आणि चांगल्यापैकी मारा करताना अचूकता त्याची ते दिसतीये. तर बिनबाद 2 डावखुरा फलंदाज उजवा फलंदाज हे कॉम्बिनेशन नेहमीच सतावतं. त्यांचे अस्वल एक पंजाना त्यासोबत खेळाडूंना देखील फिल्डिंग करणाऱ्या. तर अल्पेश षटकातील 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा याच मात्र जागा बदलून सफल झाली होती आणि चांगल्यापैकी चेंडू लागली पुल करताना सक्सेसफुल ब्युटिफुल आणि पॉवरफुल षटकार. कडक शॉट गावठी भाषेत म्हणतात कडक शॉट. वेळ आलेली आणि शबेस आपण येणं गरजेचं आहे. दिनकरपाडा आणि डोंगस्ते DCC. तर नुकतेच आपण एक चांगली षटक पाहत होतो यावेळेचा चेंडू अगदी चांगला स्ट्रोक खेळला गेला स्क्वेअर लेगवरून चेंडू सीमेपार गेला षटकार आणि धावसंख्या 8 पोहोचते. परंतु षटकातील आता अंतिम चेंडू याचा स्विच हिटचा फटका तिथे क्षेत्ररक्षक जरूर चांगल्यापैकी फिल्डिंग करतायत आणि कुठली धाव मिळू दिली नाही. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय इथे संपली गेली ती या षटकातली. अशा प्रकारे मात्र पॉवर प्लेमध्ये तेवढासा फायदा मिळू दिला एक जरूर षटकाला. परंतु संघासाठी धावसंख्या मात्र रोखल्या गेल्यात अल्पेशने आणि फक्त 8 धावा देताना इथे षटक संपलं गेलं ते पहिलं. तर मयुरेश भोईर सरांनी इथे बक्षीस जाहीर केलं अभिलाष यांच्यासाठी. प्रत्येक षटकारासाठी इथे 200 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं आहे. मयुरेश भोईर सरांनी आपलं नक्कीच धन्यवाद सर की आपल्या या खेळाडूसाठी ते प्रोत्साहित करतायत. प्रत्येक षटकाराला अभिलाष यांच्या 200 रुपयाचं बक्षीस. तर पहिलं षटक मार्गस्थ झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपताना पाहतोय बिनबाद 8 अशी सुरुवात झाली. एकंदरीत विजयासाठी जे लक्ष आपण पाहतोय 44 धावा करायचे म्हणजे आता 36 धावांची गरज राहिली आहे. ती उर्वरित 24 चेंडूवर म्हणजे 4 षटकामध्ये नवीन गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्गवर पाहतोय ते प्रदीप ज्यांनी सुरुवातीला बॅटिंग बऱ्यापैकी केली होती संघासाठी धावा केले होते. आता मात्र गोलंदाज म्हणून त्यांना आपली भूमिका इथे पार करायची आहे आणि त्या दृष्टीने मात्र आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज झाल्यात. तर पॉवर प्लेच्याही 2 षटकाचं आपण पाहतोय. एक षटक संपलं गेलं परंतु आता मात्र 2 खेळाडू आपण पाहत असेल मग पहिल्या षटकामध्ये बाहेर होते. आता 3 खेळाडू बाहेर ठेवण्याची मुभा ठेवली गेली आहे ती या षटकाकरता आणि त्या दृष्टीने मात्र फिल्डिंग सजवली जाते. तत्पूर्वीच मात्र इथे आपण पाहतो की अभिलाष आणि रघुवीर ही सलामीची जोडी आता मैदानात चांगल्यापैकी स्थिरावू लागली आहे. ती कुडूस संघाकरता कारण त्यांना लक्ष माहिती आहे की 44 धावा आपल्याला करायचे आहेत विजयाकरता आणि त्या उद्देशाने मात्र अगदी त्यांना खेळ करावा लागेल. परंतु नवीन षटक सुरू करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर प्रदीप ज्यांना आपण पाहतोय. तर आपल्याला हवी ती फिल्डिंग ते सजवत आहेत मैदानातून आणि त्यानंतर या षटकाला सुरुवात करतील कारण डावखुरी हाताचा गोलंदाज समोर फलंदाज करणार आहे. त्यांना देखील आपली बाजू पण पाहतो की सुरुवातीलाच राऊंड मारा सुरू करण्यासाठी सज्ज झालेत. षटकातील अगदी अड्डापर्यंत घेताना पहिला चेंडू यायचा अगदी गुडनाट्य कशा प्रकारचा फटका मारतात. सुरेख क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतं. अगदी फेक अचूक आली आणि फलंदाज त्यावर बाद
धावची स्वरूपात इथे बाद केलं जाते. पहिला सफलता मिळते, भले का धावची का होईना, परंतु विकेट घेणं महत्त्वाचं होतं. ती पहिली मात्र कोंडी इथे फोडली आहे आणि कुडू संघाचा महत्त्वाचा फलंदाज मात्र तंबूमध्ये परतवला आहे. निश्चित शेवटच्या दिवशी देखील ते बँड पदक पुन्हा पाहायला मिळेल. परंतु सध्या आमचे डीजे मास्टर आम्हाला एक चांगलं संगीत इथं ऐकवत आहेत, त्याबद्दल धन्यवाद. चला आपण टॉस करता दोन्ही संघांना पुन्हा एकदा पुकार असेल. चला दिनकरपाडा संघ आणि DCC डोंगस्ते, आपण बिना विलंब पण लगेचच मैदानात यायचं आहे. लगेचच टॉस केला जाईल. तर अगदी पहिल्या चेंडूवर थोडीशी घाई केली गेली फलंदाजांनी धाव घेण्याची आणि त्याचमध्ये त्यांना ते बाद झाले धावच्या स्वरूपात. आणि पहिला विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात ते कृष्णा, जे आता मात्र नक्कीच साथ देतील त्या अभिलाषांनी एक षटकार टोकत 7 धावांची एक चांगली खेळी ते करतायत. परंतु नुकतंच प्रदीप या षटकातून अप्रतिम सुरुवात त्यांनी केलेली. संघाला पहिला मात्र ब्रेक तो मिळून दिलाय, तो धावच्या स्वरूपात. तर पुन्हा एकदा नव्याने ते गार्ड आपला घेत आहेत, नव्याने फ्रेश सुरुवात करतायत. त्यांना माहिती आता उजव्या हाताचा फलंदाज समोर असेल आणि अशा वेळेस आपल्याला गोलंदाजी करायची आहे. त्यामुळे त्यांनी आपला हा पावलं मोजून घेतले, त्यानंतर सुरुवात करतील या षटकातील पुढच्या चेंडूला. चला वेळ जास्त घालू नका, 25 मिनिटात तुम्हाला अवधी दिला आहे, त्यामुळेच आपल्या 25 मिनिटामध्ये ही 5 षटकं उरकायची आहेत. चिंचगड संघाने याची नोंद ठेवा. तर सामना करतील ते कृष्णा, अभिलाष ज्यांना बक्षीस लावले मयुरेश यांनी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा. आणि इथे मात्र अगदी लॉंग लेग चेंडूला अगदी अप्पर कट करताना चेंडूला सीमे पार केला, अतिशय सुंदर षटकार. ते पटकावतायत 2 षटकार त्यांनी ठोकलेत, अतिशय सुंदररित्या घुटनाट एक तमाशा देखील प्रकारचा फटका मारताना अगदी लॉंग लेगवरून चेंडू सीमे पार केला तो षटकार. त्यामुळे संघाची धावसंख्या आता वधारते फलकावरती जाताना तब्बल 14 धावा, 14 रन, लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी बाद 14 धावा. 44 धावांचं लक्ष खुणावते संघाला. ते कुडू संघाला तत्पूर्वी नक्कीच चांगला खेळ सध्या अभिलाष करू लागलेत, कारण चांगली गोली करतायत प्रदीप. त्यांच्यावर मात्र थोडासा अटॅक केला गेला या चेंडूवर आणि षटकार ठोकताना धावसंख्या नेली ती 14 वर. तर या षटकातून तिसऱ्या चेंडूसाठी पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाज. तर सामना करण्यासाठी देखील अभिलाष यांना पाहतोय आपण प्रेंडवर राईट आर्म ओर तिकीट मारा यायचा. पुन्हा एकदा मात्र चेंडू अगदी चांगला फटका मारला, तिथे शतक चुकी करून गेले आणि चेंडूवर चांगला निझर ठेवून होते. चेंडू अडवला देखील होता, पण त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात चेंडू निघून गेला तो सीमा पार. खराब थोडंसं क्षेत्ररक्षण. नक्कीच इथे चुकी झाली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते, कारण चेंडू सीमा पार झाला आणि चौकारावर संघाची धावसंख्या पोहोचली फलकावरती 18 धावांवर, 18 रन ऑन बोर्ड. तर 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. प्रदीप यांची गोलंदाजी थोडीशी इथे पटकवली गेली आहे आणि पुढचा चेंडू अतिशय मिडल स्टिकवर होता, परंतु पुन्हा एकदा घुटना टेक अशा प्रकारचा फटका मारता चेंडू स्क्वेअर लेगला थांबला गेला. यावेळेस चांगल्यापैकी फिल्डिंग झालं आणि त्यावर फलंदाज फेक येत असताना आपण पाहतो की 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतायत. तर मतपूर्ण अशा 2 धावा जोडताना धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर 20 रन. अक्षय यांचं यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, जिथे चौकार त्यांनी थांबवला, परंतु 2 धावा खुश होऊन होते घेण्यापासून फलंदाजाला आणि या 2 धावांनीच धावसंख्या 20 वर पोहोचली. अजूनही 24 धावांची गरज आहे. षटक क्रमांक आपण दुसरा धावतोय प्रदीप यांचा. या षटकात थोड्याशा जास्त धावा येत आहेत, कारण आतापर्यंत 4 चेंडू संपले गेलेत आणि 4 चेंडूमध्येच तब्बल 12 धावाल्या ते या षटकामधून, म्हणजे थोडंसं खर्चिलं षटक.
सध्या पाहायला मिळतंय. याचं कारण म्हणजे अभिलाषाचं एक चांगली फलंदाजी सध्या पाहतो आपण. आतापर्यंत 2 चौकार ठोकला, 2 षटकार ठोकल्यात, 1 चौकार ठोकला आहे आणि सुंदर इनिंग साकारताना सांगायला एक चांगल्या स्थितीत ते नेत आहेत. षटकातील 5वा चेंडू यायचा पुन्हा एकदा मिडल स्टिकवर चेंडू होता, परंतु त्या एवढी चांगल्यापैकी कलात्मक चेंडू खेळला गेला आहे आणि याविषयी एक जमेल का चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयांचा. तत्पूर्वी मात्र एक धाव घेताना संघाची धावसंख्या जाऊ पोचली ती 21वर 21. यामध्येच अभिलाषांचा खूप मोठा वाटा राहिला आहे. आतापर्यंत पाहिलं तर चांगली खेळी ते करतायत. एका बाजूला रघुवीर बाजले सुरुवातीला, त्यानंतर आता कृष्णा जे स्ट्राईकवर आलेत षटकातील खेळतील तो अंतिम चेंडू. दुसऱ्या षटकातला आपण सध्या खेळ पाहतोय, त्यातील मात्र हा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील ते प्रदीप. चांगला आकर्षक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, परंतु दरम्यानला हा चेंडू लिग स्टिकवर होता आणि त्याला देखील मात्र पनिशमेंट मिळते. चेंडूला मात्र पाठवलं जात आहे. पुन्हा एकदा ते सीमा रेषा ओलांडताना ओर दी रोप चौकार आलाय. तो बॅकफुटला पाठवलं म्हणता येईल ते चिंगर संघाला, कारण या षटकामध्ये अंतिम चेंडूवर देखील एक चौकार आला आणि निश्चितच गती मात्र वाढली गेली संघाची. धावसंख्या पाहिली तर फलकावर पोहोचली बरोबर ती 25 धावा 25. एकंदरीत 17 धावा या षटकामध्ये आल्या होत्या. थोडंसं खर्चीला षटक ज्यामुळे उल्लेख केला, कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा, अशा एकंदरीत धावांची लयलूट होताना 2 षटकाचा खेळ संपला गेला आहे. परंतु आता 3 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 19. म्हणजे लक्ष थोडंसं आता सोपं म्हणावं लागेल झालं आहे ते कडूच संघ करता, कारण पहिल्या 2 षटकामध्येच धावांची लयलूट झाली आणि तिथून मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. तिथे शिवतेज चिंचगड संघाला परतो आपण टॉससाठी पुन्हा एकदा बोलावतोय. दोन्ही संघांना DCC डोंगस्ते आणि त्याचबरोबर दिनकरपाडा संघ इथे दाखल झाला आहे. आपल्या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण लवकरात लवकर इथे या टॉस करण्याकरता. DCC डोंगस्ते संघ चला लवकरात लवकर. तर तिसऱ्या षटकाला नुकतीच इथे सुरुवात आपण पाहतोय. पहिला चेंडू अल्पेशचा डॉट आलाय. पहिल्या षटकात देखील अल्पेशने खूप चांगली गोलंदाजी केली होती. तर आता तशा प्रकारची गोलंदाजी त्यांनी करावी लागेल, कारण आता धाबाक पाहतोय आपण अगदी बॉलच्या बरोबरी चाललेल्या. इथे मात्र चेंडू जास्तच बाहेर निघाला असं म्हणता येईल आणि त्यामुळे पंचांनी लगेच व्हाईटचा इशारा केला. एक अवंतरा जोडताना धावसंख्येमध्ये देखील वाढ होती आहे. आत्तापर्यंत धावसंख्या पाहिली तर 26 लागले फलकावर 26. अजूनही 18 धावांची गरज आहे. सामन्याचा विचार केला तर 17 चेंडू बाकी आहे. 17 चेंडूत 18 धावा या आवश्यक आहेत विजयासाठी. यायचं आता फुल टॉस चेंडूवर अगदी हल्ला बॉल अटॅक करताना चेंडू लागली, पाठवले ते सीमेपलीकडे षटकार अंदर सुंदर षटकार. करासाठी 200 रुपयाचा आणि असा आपण पाहिला की नुकताच एक जबरदस्त स्ट्रोक मारला गेला होता. 3 आतापर्यंत षटकार त्यांनी ठोकलेत. जबरदस्त खेळ करताना आपण पाहतोय.
तर चांगला खेळ यावेळेस आपण पाहिला असेल की चेंडू ज्या पद्धतीने बॅटवर आला त्याचप्रमाणे वेगाने तेवढा चेंडू सीमा पाठवला तो षटकार करता आणि धावसंख्या पोहोचली ती फलकावरती 32 वर 32 रन. पुढच्या चेंडूवर देखील घोटनाट आहे कशा प्रकारे फटका इथे मात्र चेंडू हवेत जास्त राहिला शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचताना हा अतिशय सुंदर झेल घेताना फलंदाज मात्र अगदी बॅक टू द पॅव्हिलियन परंतु चांगल्या कमाल की बल्लेबाजी करत हा फलंदाज मैदान सोडतोय. निश्चितच चांगला खेळ केला तो या फलंदाने आणि चांगला एक चांगल्या स्थितीत नेला कारण आपण पाहतो की आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 2 गडी बाद 32 वर जाऊन पोहोचले स्थिरावले. अजूनही 12 धावांची गरज असताना मात्र इथे आपल्याला विकेट इथे गमवावी लागली सगळ्याला ती दुसरी. परंतु मॅन ऑफ द मॅचसाठी कैलास स्पष्ट अर्थातच आयुध फॅशन पॉईंटकडून आपल्याला पाहायला मिळतील ते एक सुंदरशी जर्सी जी आज प्रत्येक सामन्यात जो मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरेल त्यासाठी आपल्याला आज आलेली आहे ट्रॉफी समवेत. आणि निश्चितच कैलासजी पष्टे आणि त्याचबरोबर आयुध फॅशन आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक सुस्वागतम. त्याचबरोबर तुम्हाला आम्ही धन्यवाद सुद्धा देतो या स्पर्धेच्या माध्यमातून कारण अनेक ब्रँड पार्टनर आपल्याला पाहतो या स्पर्धेला लाभलेत आणि त्यांचा देखील आपण उल्लेख करत राहतोय. दरम्यान इथे मात्र अगदी 2 धावाल्या आणि सगळी धावसंख्या पोहोचली फलकावरती 34 वर 34. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे विजयाकरता. तर शिवतेज संघ देखील तेवढीच संघर्ष करतोय मैदानातून त्यांना विकेट घेणं महत्त्वाचं आहे आणि पुढच्या चेंडूवर एक चांगला स्ट्रोक होता परंतु दरम्यान चेंडूवर फलंदाज एक धाव घेत आहेत आणि एक धाव घेत असताना संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती फलकावरती 35 धावा 35. चला आपण टॉस करतोय या दोन संघामध्ये आमचे या स्पर्धेचे एक खऱ्या अर्थाने आयोजक सागरजी पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते मात्र इथे नाणेफेक होईल. या दोन संघामध्ये DCC डोंगस्ते त्यांच्या विपक्षात दिनकर पडा. तर चांगला खेळ आपण पाहत असाल पहिल्या सामन्यामधून करत असताना याचा पुन्हा एकदा शक्तिशाली बाहुबली षटकार अतिशय उत्तुंग षटकार ठोकला जातोय आणि हा देखील क्रॅकिंग षटकार. थँक्यू DJ. मॅच जर हरवलं तर आपल्या बॉल जर हरवलं तर नवीन चेंडू दिला जाईल या स्पर्धेचा नियम त्यामुळे आपल्याला नवीन चेंडू दिला जातोय. आणि तत्पूर्वी पाहिलं असेल की संघाची धावसंख्या पोहोचले फलकावरती 41-41. आता विजयासाठी फक्त 3 धावांची गरज राहिली आहे ती जियन्स 11 कुडूस संघाला. अतिशय जबरदस्त आपण फलंदाजी पाहतो या संघाची. तर दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण संपर्क साधायचा जियन्स 11 कुडूस आणि शिवतेज शिसगर. सामना संपल्यानंतर आपण कृपया दोन्ही कॅप्टनला विनंती की आपण आमच्या कमिटीशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या फलकावर लागली ती 41 धावा 41. अजूनही 3 धावांची गरज आहे. पुढचा चेंडूवर देखील एक करारी जमा पाहायला मिळतोय. चेंडू निघतोय तो मिडल लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आणि त्यावर फक्त एक सिंगल धाव. तर आज बरेच मोठे लांब लांब षटकार पाहायला मिळत आहेत खेळामधून आणि नुकतंच एक धावेने संघ आता पोहोचतोय फलकावर ती 42-42 रन. अजूनही 2 धावांची गरज. या स्वतः चेंडूने उंची गाठली बघत लांबी घेतली परंतु तिथे अक्षय चेंडू खाली आणि इथे चुकी होणार नाही. सुरेख झेल घेताना फलंदाज माघारी परततील. तिसरा गडी मात्र इथे बाद होते संघाचा.
तर नक्कीच आपण इथे फलंदाज बाद झाले. तिसरा गडी बाद होताना आपण संघाची धावसंख्या पाहिली असेल फलकावर थांबली गेली आहे ती 42 धावा. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे विजयाकरता. आणि वैभवच्या षटकाचा आपण पाहत असेल आतापर्यंत 2 चेंडू संपले गेले तर नुकतीच त्यांनी सफलता मिळवून दिली संघाला. जे काम इतर चांगल्याच्या मुख्य गोलंदाजाला करता आलं ते काम मात्र इथे वैभव करताना आपण पाहतोय. एक चांगली सफलता मिळवताना संघाला विकेट आली. तिसरा गडी बाद 3 गडी बाद 42 विजयासाठी करायचे आहेत 44 धावा. तर या षटकातील आता तिसरा चेंडू नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत ते शमीम. सामना करतील डावखुऱ्याचा फलंदाज यावेळेस मात्र अगदी हेलिकॉप्टर पद्धतीने मात्र चेंडूला फटकवला गेला पण तो चेंडू निघाला होता डीप एक्स्ट्रा कव्हरला. त्या दरम्यान एक सिंगल धाव घेताना आपलं वैयक्तिक खातं उघडलं आहे आणि सामन्यामध्ये आता बरोबरी होती धावांची. दोन्ही संघांचं इक्वल धावा पाहायला मिळतात 43 धावा 43 रन. फक्त आता एक विजयी धाव करून संघा विजयाची शक्यता आता जवळपास निश्चित झालेली असं म्हणता येईल. तर बरेच चेंडू तो बाकी आहेत सामन्यातले आणि फक्त आता औपचारिकता म्हणून एक धाव करायची आहे. ती संघाला चांगल्यापैकी शिवतेज चिंगर संघाने देखील चांगली फाईट इथे आतापर्यंत करतात. आणि या षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र फलंदाजांच्या डबल माइंड पाहायला मिळाला. चेंडू बॅटवरून अगदी त्यांच्या पॅडवर धरला आणि चांगल्या चेंडूची समाप्ती इथे पाहतोय. कश पटेल जे आले होते नवीन फलंदाज त्यांनी चांगला इथे खेळ केला. सिंगल डबल धावा करताना परंतु संघासाठी जे आवश्यकता आहे त्याप्रमाणे खेळ करत चांगलं पुढे नेत आहेत आणि अजूनही एका धावेची गरज. तर पुढच्या सामन्यात आपण पाहिलं असेल टॉस झालं होतं नुकतंच. टॉस जिंकलं गेलं ते DCC डोंगस्ते संघाने. प्रथमतः दिनकरपडा वर्सेस डोंगस्तेशी लढत पुढच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र चेंडू बराचसा डाव्या एसटीच्या बाहेर पाहिलं पंचांनी आणि त्यामुळे वाईट घोषित करताना सामना संपला. फिनिश होतं गेम. अशा प्रकारे विजेता संघ ठरला आहे तो कुडूस जियान्स 11. परंतु दोन्ही संघांना विनंती असेल की आपण जरा आमच्या कमिटीशी संपर्क साधायचा आहे. जियान्स 11 आणि त्याचबरोबर चिंचगड संघ आपण कृपया कमिटीशी संपर्क साधावा. तर डोंगस्ता संघाने प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. टॉस जिंकताना देवेंद्र टॉस अँड इलेक्ट टू बॅट फर्स्ट. चला आता मैदान लगेच मोकळं ठेवायचं नाही. लगेच आपण फिल्डिंग करण्यासाठी उतरायचं मैदानामध्ये. दिनकरपाडा संघ आपण फिल्डिंगसाठी लगेच सतर्क व्हा. तर या सामन्यातला सामनावीराचा पुरस्कार आपण लगेचच जाहीर करतोय. अतिशय चांगला खेळ इथे जियान्स 11 कुडू संघाकडून झाला आणि त्या खेळामध्ये अतिशय चांगलं प्रावीण्य मिळवलं